नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक आणि शिपाई पदासाठी जी भरती सुरू आहे, त्यामध्ये लिपिक पदासाठी संगणकावर आधारित 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर त्यासाठी IMP असा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण संगणकाचे 50 प्रश्न पाहणार आहोत आणि हे सगळेच्या सगळे प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेले प्रश्न आहेत. त्यामुळं अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे आणि याच्यातले काही प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये रिपीट सुद्धा होतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओला कमीत कमी 1000 लाईक आले पाहिजे, हे टार्गेट तुम्ही पूर्ण करा याची मला खात्री आहे. तर सुरुवातीला काही सेकंद माझी जाहिरात. जर तुम्हाला कॉम्प्युटर ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कॉम्प्युटर ई-बुक विकत घ्या. विठ्ठल जोशी ॲपमध्ये गेल्यानंतर सरळ सेवा भरतीच्या पोर्टलमध्ये तुम्हाला कॉम्प्युटर ई-बुक दिसेल आणि याची किंमत फक्त 100 प्लस GST म्हणजे 102 रुपयाला तुम्हाला हे ई-बुक मिळेल. अतिशय कमी फीमध्ये संगणकाची सगळी माहिती यातून कव्हर होईल आणि संगणकाचा कसाही प्रश्न आला तर शक्यतो याच्या बाहेरचा येणार नाही. म्हणजे 95% प्रश्न यातनं तुमचे कव्हर होतील. म्हणजे 10 प्रश्न आपल्याला येणार आहेत लिपिकसाठी, तर 10 पैकी 8 ते 9 प्रश्न या ई-बुकमधूनच जशास तसे तुम्हाला विचारले जातील याची मला खात्री आहे आणि फी अतिशय कमी आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा, 5व्या पिढीतील संगणकामध्ये डॅश डॅश नसते. तर 5व्या पिढीतील संगणकामध्ये काय नसतं? व्हॅक्यूम ट्यूब नसतं. तर व्हॅक्यूम ट्यूब हे 5व्या पिढीतील संगणकामध्ये नसतं. तिसऱ्या पिढीतील संगणकामध्ये कोणत्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला होता? खूप परीक्षांना हा प्रश्न विचारला जातो. हायकोर्टचा 2025 मध्ये जो लिपिकचा पेपर झाला त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आला होता. तर तिसऱ्या पिढीतील संगणकामध्ये इंटिग्रेटेड सर्किट म्हणजेच ICचा उपयोग केला होता. आता बऱ्याच परीक्षांना आपल्याला ICचा फुल फॉर्म सुद्धा विचारतात. तर ICचा फुल फॉर्म काय आहे? इंटिग्रेटेड सर्किट असा त्याचा फुल फॉर्म आहे. तर ते सुद्धा माहिती असू द्या. ICचा फुल फॉर्म काय आहे? इंटिग्रेटेड सर्व्हिस हा ICचा फुल फॉर्म आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा, आज उपलब्ध असलेले बहुतांश संगणक कोणत्या पिढीतील आहेत? तर आता सध्या उपलब्ध असलेले जे बहुतांश संगणक आहेत ना, हे 4थ्या पिढीतील संगणक आहेत. दुसऱ्या पिढीतील संगणकामध्ये पुढीलपैकी कशाचा सर्वप्रथम वापर करण्यात आला होता? तर दुसऱ्या पिढीतील संगणकामध्ये ना सर्वप्रथम ट्रान्झिस्टरचा वापर करण्यात आलेला होता. म्हणजे तिसऱ्या पिढीतील संगणकाचं वैशिष्ट्य म्हणजे ICचा वापर आणि दुसऱ्या पिढीतील संगणकाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ट्रान्झिस्टरचा वापर. त्याच्यानंतर पहिल्या पिढीतील संगणकाचा मुख्य घटक कोणता होता? तर पहिल्या पिढीतील संगणकाचा मुख्य घटक हा व्हॅक्यूम ट्यूब हा होता. तर व्हॅक्यूम ट्यूब हे त्याचं उत्तर आहे की पहिल्या पिढीमध्ये न सर्वात महत्त्वाचा घटक कोणता होता? तो व्हॅक्यूम ट्यूब हा सगळ्यात महत्त्वाचा घटक होता. विमान वाहतूक आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या रडारला नियंत्रित करण्यासाठी कोणते संगणक वापरतात? तर आपलं जे विमान वाहतूक आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी वापरण्यात येणारं जे रडार आहे ना, त्याला नियंत्रित करण्यासाठी हायब्रिड संगणकाचा वापर केला जातो. संगणकाच्या प्रकारामधला हा भाग आहे. तर कशाचा वापर केला जातो? हायब्रिड संगणकाचा वापर त्या ठिकाणी केला जातो. आता 7वा प्रश्न आपण पाहूयात आणि प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी कोणते संगणक पोर्टेबल असते आणि हातात घेऊन जाण्यासाठी सुद्धा सोपे असते? लॅपटॉप हे जे संगणक आहे ना, हे पोर्टेबल असतं आणि हातामध्ये घेऊन जाण्यासाठी सुद्धा सोपं असतं. डॅश डॅश पोर्टेबल डिव्हाइस नाही. तर डेस्कटॉप कॉम्प्युटर जे आहे ना, ते पोर्टेबल डिव्हाइस नाही. तर डेस्कटॉप कॉम्प्युटर हे त्याचं उत्तर आहे. आणि लॅपटॉप हे पोर्टेबल डिव्हाइस आहे बरं का, ते पण माहिती असू द्या. त्याच्यानंतर आता TRL या संस्थेने तयार केलेले डॅश डॅश सुपर कॉम्प्युटर शरीरातील 4थ्या क्रमांकाचे वेगवान सुपर कॉम्प्युटर असून आशिया खंडातील सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर आहे. याच्यामध्ये पहा, CRL या संस्थेने तयार केलेलं EKA हे जे सुपर कॉम्प्युटर आहे ना, हे 4थ्या क्रमांकाचं वेगवान सुपर कॉम्प्युटर असून आशिया खंडातील सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर आहे. त्याच्यानंतर ENIAC काय होते? बऱ्याच परीक्षांना हा प्रश्न विचारला जातो. तर ENIAC ENIAC हे काय होतं माहिती आहे का? इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटरचं नाव आहे. ENIAC हे काय आहे? इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटरचं नाव आहे. आणि हे सगळे प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेले आहेत बरं का ॲक्च्युअलमध्ये. मी परत परत तुम्हाला सांगत आहे.
त्याच्या पुढे पाहता एका सॉफ्टवेअर प्रोग्राममध्ये एक स्क्रीन जी वापरकर्त्याला एकाच वेळी अनेक प्रोग्राम पाहण्यास अनुमती देते तिला डॅश डॅश म्हणतात. तर तिला आपण काय म्हणतो, विंडो असं म्हणत असतो. त्याच्यानंतर डॅश डॅश प्रक्रिया संगणकामधील स्टार्टअप आणि ऑपरेटिंग सिस्टीममधील आवश्यक भागांना रॅममध्ये लोड करण्यासाठी निर्देशित करते. तर आपण जेव्हा संगणक सुरू करतो त्या प्रक्रियेला काय म्हणलं जातं, बूटिंग प्रक्रिया असं म्हणतो. जे संगणक सुरू केल्यानंतर तो पूर्णपणे कार्यरत होण्याची जी प्रक्रिया असते त्याला बूटिंग प्रक्रिया असं म्हणतात. आणि बूटिंग प्रक्रिया म्हणजेच काय, तर संगणकामधील स्टार्टअप आणि ऑपरेटिंग सिस्टीममधील आवश्यक भागांना रॅममध्ये लोड करण्यासाठी निर्देशित करणे त्यालाच आपण बूटिंग प्रक्रिया असं म्हणतो. आणि जेव्हा संगणक सुरू होतो त्यावेळेला त्या ठिकाणी काय सुरू होते, बूटिंग प्रक्रिया सुरू होत असते. कंट्रोल युनिटला संगणकाला डॅश डॅश म्हणतात. तर कंट्रोल युनिटला संगणकामध्ये काय म्हणतात, मेंदू असं म्हटलं जातं. मेंदू हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता 14 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न आहे, कॉम्प्युटर सिस्टीममध्ये टाईप, सबमिट व प्रसारित केलेल्या डेटाला काय म्हणतात? तर कॉम्प्युटर सिस्टीममध्ये टाईप केलेल्या, सबमिट केलेल्या आणि प्रसारित केलेल्या डेटालाच इनपुट असं म्हणतात. ऑर्गनाइज्ड फाईल डॅश डॅशमध्ये संग्रहित केली जाते. तर ऑर्गनाइज्ड फाईल ही फोल्डरमध्ये संग्रहित केली जाते म्हणजे सेव्ह केली जाते. पुढीलपैकी कोणते कॉम्प्युटरमधील एक्सटेन्शनचे उदाहरण नाही? तर कॉम्प्युटरमधील एक्सटेन्शनचं उदाहरण कोणतं नाही असा तो प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे FAT32 FAT32 हे कॉम्प्युटरमधील एक्सटेन्शनचं उदाहरण नाही. डॉट हे आपलं जे MS वर्ड असतं त्याचं एक्सटेन्शनला डॉट म्हणतात. त्याच्यानंतर XLS हे मायक्रोसॉफ्ट एक्सेल आहे की नाही त्याचं एक्सटेन्शन असतं. परंतु FAT32 हे कशाचंही एक्सटेन्शन नाही. कॉम्प्युटरमध्ये इनपुट केलेल्या माहितीला काय म्हणतात? तर कॉम्प्युटरमध्ये इनपुट केलेल्या माहितीलाच डेटा असं म्हटलं जातं. पोर्टेबल, शक्तिशाली आणि सहजपणे हाताळता येणारे उपकरण कोणते आहे? तर ते आहे संगणक. त्याच्यानंतर डॅश डॅश हे माहितीवर प्रक्रिया करणारे उपकरण आहे. तर त्याचं उत्तर आहे संगणक. की संगणक हे काय असतं, तर माहितीवर प्रक्रिया करणारं उपकरण आहे. त्याच्यानंतर 20 नंबरचा प्रश्न आहे, डॅश डॅश संगणक संसाधने व्यवस्थापित करतात. तर जे प्रोग्राम्स असतात ना ते प्रोग्राम्स संगणक संसाधने व्यवस्थापित करत असतात. अजून 30 प्रश्न आपल्याला पाहिजेत मित्रांनो. पण जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 200 प्लस GST इतक्या कमी फीमध्ये हे ई बुक उपलब्ध आहे. आणि लिपिक व शिपाई दोन्ही पदाचा संपूर्ण अभ्यासक्रम या ई बुकमधून तुमचा कव्हर होणार आहे. त्याचबरोबर हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. याच्यामध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत प्लस न्यायालय भरती ई बुक सुद्धा फ्री दिलेला आहे. आणि याची फी फक्त 500 प्लस GST इतकी कमी फी आहे. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला त्याच्या पुढचा प्रश्न आता पाहूयात आपण. 21 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. आणि प्रश्न आहे पहा, संपूर्ण सुरक्षा योजनेच्या अनुपस्थितीत संगणक प्रणालीमध्ये माहिती सुरक्षित करण्यासाठी काय वापरले जाते? तर संपूर्ण सुरक्षा योजनेच्या अनुपस्थितीत संगणक प्रणालीमध्ये माहिती सुरक्षित करण्यासाठी पासवर्ड वापरला जातो. ग्राफिक्स, टेक्स्ट, साऊंड, व्हिडिओ आणि ॲनिमेशनच्या संयोजनाच्या माहितीला काय म्हणतात? तर हे या सगळ्यांचं जे संयोजन असतं त्या माहितीलाच काय म्हणलं जातं? मल्टीमीडिया असं आपण म्हणतो. काय उत्तर आहे त्याचं? मल्टीमीडिया हे त्याचं उत्तर आहे. आता त्याच्या पुढे पहा, कॉम्प्युटर स्विच ऑफ करण्यासाठी कोणती कमांड देतात? तर कॉम्प्युटर स्विच ऑफ करण्यासाठी हायबरनेट ही कमांड दिली जाते. संगणकामधील कोणत्या कमांडला 3 फिंगर सॅल्यूट असं म्हणतात? तर कंट्रोल प्लस अल्ट प्लस डिलीट ही जी कमांड असते तिलाच 3 फिंगर सॅल्यूट असं म्हटलं जातं. कॉम्प्युटरमध्ये पिक्चर फाईलचे एक्सटेन्शन कोणते असते? तर पिक्चर फाईलचे एक्सटेन्शन आहेत पहा, JPG फाईल एक असते, TIF त्याचं एक्सटेन्शन असतं, PNG सुद्धा त्याचं एक्सटेन्शन असतं. तर JPG, TIF, PNG हे सगळे काय आहेत? पिक्चर फाईलचे एक्सटेन्शन आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि एक्सटेन्शन म्हणजे काय असतं, तर एखाद्या फाईलचं नाव लिहिल्यानंतर त्याच्या पुढे डॉट आणि एक्सटेन्शनचं नाव असतं. त्या एक्सटेन्शनवरून कळतं ही कोणती फाईल आहे. म्हणजे डॉट डॉट असेल तर ती मायक्रोसॉफ्ट एक्सेलची मायक्रोसॉफ्ट वर्डची फाईल असते अशा स्वरूपाचं.
.png असेल तर ती .jpg असेल, .png असेल तर ती पिक्चर फाईल आहे. 5व्या पिढीचे संगणक डॅश डॅश आहेत. तर 5व्या पिढीचे संगणक हे ज्ञान प्रोसेसर आहेत. 2G मधील Gचा अर्थ काय आहे? तर आपल्याकडे 2G, 3G, 4G, 5G, 6G हे जे येतं ना, त्याच्यामध्ये Gचा अर्थ जनरेशन असा आहे. काही परीक्षांना याच्यावर प्रश्न आलेले आहेत. Gचा अर्थ काय असं विचारतात. दुसऱ्या पिढीतील संगणकाचा कालावधी सांगा. तर दुसऱ्या पिढीतील संगणकाचा कालावधी हा 1959 ते 1964 असा आहे. त्याच्या पुढे आता 29 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. आणि पुढचा प्रश्न आहे पहा. 1991 मध्ये विजय भाटकर यांनी भारताचा पहिला स्वदेशी सुपर कॉम्प्युटर डॅश डॅश विकसित केला. व्हेरी IMP प्रश्न बऱ्याच परीक्षांना रिपीट होतो हा प्रश्न. तर 1991 मध्ये विजय भाटकर यांनी भारताचा पहिला स्वदेशी सुपर कॉम्प्युटर परम 8000 हा विकसित केलेला आहे. आणि हा सीडॅट या कंपनी मार्फत विकसित झाला बरं का, सीडॅट. आणि याचं जे पहिला हा जो आता परम 8000 पहिला सुपर कॉम्प्युटर आहे ना, हा सीडॅटमध्ये पुणे विद्यापीठामध्ये संग्रहित केलेला आहे बरं का, मी स्वतः तो पाहिलेला आहे. त्याच्या पुढे 30वा प्रश्न आहे आता. इलेक्ट्रॉनिक डिस्क्रीट व्हेरिएबल ऑटोमॅटिक कॉम्प्युटर म्हणजे इडवॅट हा संगणक कोणी विकसित केला? तर इलेक्ट्रॉनिक म्हणजे इडवॅटचा फुल फॉर्म लक्षात ठेवा बरं का, EDVAC इडवॅट याचा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक डिस्क्रीट व्हेरिएबल ऑटोमॅटिक कॉम्प्युटर. तर हा जॉन वान न्यूमॅन यांनी विकसित केलेला आहे. त्याच्यानंतर आता 31 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. आणि प्रश्न आहे पहा. दवाखान्यात आजारी व्यक्तीच्या हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणत्या प्रकारच्या कॉम्प्युटरचा उपयोग केला जातो? तर दवाखान्यामध्ये जे वेगवेगळे उपकरणं आहेत ना, त्या जवळपास सगळ्या उपकरणांमध्ये हायब्रिड कॉम्प्युटरचा वापर केला जातो. बऱ्याच परीक्षांना हा प्रश्न विचारलेला आहे. हवामान अंदाज व्यक्त करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या कॉम्प्युटरचा उपयोग केला जातो? तर हवामान अंदाज व्यक्त करण्यासाठी न सुपर कॉम्प्युटर या प्रकारच्या संगणकाचा वापर केला जातो. त्याच्यानंतर एक पोर्टेबल व पर्सनल कॉम्प्युटर इतका छोटा आहे की तो तुम्ही हातामध्ये घेऊन सुद्धा काम करू शकता. तो कोणता आहे? तर त्यालाच आपण नोटबुक कॉम्प्युटर असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? नोटबुक कॉम्प्युटर असं म्हणतो. आता त्याच्या पुढे 34 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. प्रश्न आहे पहा. मध्यम श्रेणीचे हवामान अंदाज सांगण्यासाठी भारताने विकत घेतलेला पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता आहे? तर मध्यम श्रेणीचे हवामान अंदाज सांगण्यासाठी भारताने विकत घेतलेला पहिला सुपर कॉम्प्युटर XMP-14 हा आहे. अनेक घरगुती उपकरणांमध्ये अंगभूत असलेले छोटे व स्वस्त कॉम्प्युटर कोणत्या प्रकारचे असतात? तर अनेक घरगुती उपकरणांमध्ये अंगभूत असलेले छोटे व स्वस्त कॉम्प्युटर हे मायक्रो कॉम्प्युटर या प्रकारचे असतात. मायक्रो कॉम्प्युटर हे त्याचं उत्तर आहे. आता 36 नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसेल. आणि प्रश्न आहे पहा. डॅश डॅश म्हणजे सूचनांचा आणि प्रोग्रामचा एक समूह आहे जो कॉम्प्युटरमधील कोणत्याही कार्याला पूर्ण करण्यासाठी सूचना देत असतो. तर सॉफ्टवेअर म्हणजेच काय? तर सॉफ्टवेअर म्हणजे सूचनांचा किंवा प्रोग्रामचा एक समूह आहे जो कॉम्प्युटरमधील कोणत्याही कार्याला पूर्ण करण्यासाठी सूचना देत असतो. कोणत्या भारतीय IT तज्ज्ञाला पेंटियम प्रोसेसरचा जनक म्हणतात? तर विनोद धाम हे जे भारतीय IT तज्ज्ञ आहेत ना, त्यांनाच पेंटियम प्रोसेसरचा जनक असं म्हणतात. त्याच्या पुढे पाहता 38 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. आणि प्रश्न आहे. संगणकाला कशाच्या माध्यमातून सूचना दिल्या जातात? तर संगणकाला न इनपुट युनिटच्या माध्यमातून, जे इनपुट डिव्हाइसेस आहेत की नाही, त्या इनपुट डिव्हाइसेसच्या माध्यमातून सूचना दिल्या जातात. संगणकाच्या सर्व मशिनरी किंवा उपकरणांना काय म्हणतात? तर संगणकाच्या सर्व मशिनरी आणि उपकरणं यांनाच आपण हार्डवेअर असं म्हणतो. संरक्षित माहिती साठवण्याच्या एककाला काय म्हणतात? तर संरक्षित माहिती साठवण्याच्या एककालाच फाईल असं म्हटलं जातं. अजून 10 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट आहेत प्लस टॉपिक वाईज 200 पेक्षा जास्त टेस्ट आहेत. निश्चितच तो सराव चांगला होईल तुमचा याच्यामधनं. त्याचबरोबर हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. याच्यामध्ये 30 प्रश्नांच्या आत्तापर्यंत साधारणपणे 65 फुल टेस्ट आहेत. फुल टेस्ट म्हणजे 30 प्रश्नांच्या 65 फुल टेस्ट आहेत. त्यापैकी 30 या ऑनलाईन आहेत आणि बाकीच्या 35 या PDF स्वरूपात आहेत. आणि टॉपिक वाईज टेस्ट पण आहेत, म्हणजे 100 पेक्षा जास्त टेस्ट याच्यामध्ये आत्तापर्यंत दिलेल्या आहेत.
आणि अजूनही अपडेट होत जातं त्यामध्ये. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. आता 41 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. आणि प्रश्न असा आहे, कट, कॉपी आणि पेस्ट हे विकल्प डॅश डॅश मेनूमध्ये असतात. तर कट, कॉपी, पेस्ट हे जे विकल्प आहेत ना, हे एडिट मेनूमध्ये असतात. सुधारक की म्हणजे मॉडिफाईल की कोणती आहे? तर त्याच्यामध्ये कंट्रोल, शिफ्ट, अल्ट ह्या ज्या 3 आहेत ना, त्या सुधारक की आहेत किंवा मॉडिफायर की आहे. तर मॉडिफायर की किती आहेत संगणकामध्ये? 3 आहेत. ते आहेत कंट्रोल, शिफ्ट आणि अल्ट. डॅश डॅशमध्ये ग्राफिक्स, डिजिटल फोटो आणि स्कॅन केलेले इमेज सामान्यतः .bmp, .png, .jpg, .tiff, .gif या एक्सटेन्शनमध्ये साठवली जाते. तर याचं जे उत्तर आहे ना, ते आहे पहा बीड मॅप. तर बीड मॅपमध्ये काय केलं जातं, तर ग्राफिक्स, डिजिटल फोटो आणि स्कॅन केलेले ज्या इमेजेस आहेत त्या बीड मॅपमध्ये साठवल्या जातात. आणि कोणत्या एक्सटेन्शनमध्ये? तर एवढे ते एक्सटेन्शन आहेत. यापैकी कोणत्या तरी एक्सटेन्शनमध्ये बीड मॅपमध्ये ग्राफिक्स, डिजिटल फोटो आणि स्कॅन केलेल्या इमेजेस ह्या काय केल्या जातात? साठवल्या जातात. आता कॉम्प्युटरमध्ये सुरक्षित केलेल्या फाईलला शोधण्यासाठी व लोड करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर कॉम्प्युटरमध्ये सुरक्षित म्हणजे सेव्ह केलेल्या फाईलला शोधण्यासाठी व लोड करण्यासाठी ओपन कमांडला सिलेक्ट करणे आवश्यक आहे. म्हणजे आपण ओपन केलं की त्या फाईल, जी फाईल आपल्याला ओपन करायची त्याच्यावर सिलेक्ट केलं की हे सेव्ह केलेली फाईल काय होते? ओपन होते, म्हणजे ती शोधल्या जाते आणि मग ती लोड सुद्धा आपण करू शकतो. त्यासाठी ओपन कमांड ओपन करणं आवश्यक आहे. आयकन्स डॅश डॅश कमांड आहे. तर आयकन्स ही एक पिक्चर कमांड आहे. आयकन्स ही काय आहे? आपल्या कॉम्प्युटरवर वेगवेगळे आयकन असतात पहा, तर ती एक प्रकारची पिक्चर कमांड असते. कॉम्प्युटरला बूट करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? बूट म्हणजे सुरू करण्यासाठी. तर कॉम्प्युटरला बूट करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच OSची आवश्यकता असते. OSचा फुल फॉर्म बऱ्याच परीक्षांना विचारलेला आहे. तर OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम. सिस्टीम बूट करणे याचा अर्थ आहे की डॉट डॉट डॉट. तर सिस्टीम बूट करणे म्हणजे काय? तर ऑपरेटिंग सिस्टीम लोड करणे. सिस्टीम बूट करणे म्हणजे संगणक सुरू करणे, म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम काय करणे? लोड करणे. सिस्टीम बूट करणे म्हणजे काय? ऑपरेटिंग सिस्टीम लोड करणे. मायक्रोसॉफ्ट ऑफिस, आउटलुक या सॉफ्टवेअरमध्ये F7 या कीचा उपयोग कशासाठी केला जातो? तर ही जी F7 की आहे ना, तिचा उपयोग स्पेलिंग आणि ग्रामर शोधण्यासाठी केला जातो. म्हणजे ज्या ग्रामरच्या मिस्टेक असतात किंवा स्पेलिंग मिस्टेक असतात त्या शोधण्यासाठी F7चा वापर होतो. बीट डॅश डॅशशी संबंधित आहे. तर बीट हा बायनरी अंक याच्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतर 50 नंबरचा प्रश्न आहे पाहता, कॉम्प्युटरमध्ये डेटा कोणत्या स्वरूपात साठवला जातो? तर कॉम्प्युटरमध्ये जो डेटा आहे ना, तो बायनरी या स्वरूपामध्ये साठवला जातो. आणि जर तुम्हाला कॉम्प्युटर ई-बुक विकत घ्यायचा असेल तर त्याची फी फक्त 100 प्लस GST इतकी कमी आहे. त्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कॉम्प्युटर ई-बुक विकत घ्या. याच्यात खूप छान अशी माहिती दिलेली आहे आणि हे जे प्रश्न आपण घेतलेले आहेत ना, हे सगळेच्या सगळे प्रश्न या ई-बुकमध्ये सुद्धा दिलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.